काही चवी अशा असतात की ज्या केवळ पोटालाच नाही तर थेट मनाला स्पर्श करून जातात. लहानपणी घरात जेव्हा जेव्हा ओल्या नारळाचे आणि गुळाचे लाडू बनायचे तेव्हा संपूर्ण घर एका अप्रतिम सुगंधाने भरून जायचं. तुमच्यापैकी बऱ्याचशा जणांनी लहानपणी दुकानातून हे लाडू विकतसुद्धा आणून खाल्ले असतील. आज आपण तीच पारंपरिक चव आणि लहानपणीच्या आठवणी पुन्हा ताज्या करणार आहोत. चला तर मग अगदी 2 साहित्यामध्ये तयार होणारे आणि तोंडात टाकताच विरघळणारे मौसूत असे ओल्या नारळाचे आणि गुळाचे रसरशीत लाडू कसे बनवायचे ते पाहूयात. आता ओल्या नारळाचे लाडू बनवण्यासाठी इथे बघा मी मोठ्या आकाराचा एक अख्खा नारळ फोडून याचे बघा असे उभे लांब पातळ काप करून घेतलेले आहेत. याचा जो पाठीचा काळसर भाग आहे तो मी काढलेला नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर तो तुम्ही काढून टाकू शकता. तर अशा पद्धतीने इथे आपण हे ओला नारळ फोडून याचे पातळ काप करून घेतलेले आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला किसूनसुद्धा घेऊ शकता. आता काय करायचं आहे, हे ओला नारळाचे काप आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. तर हे खूप जास्त असल्यामुळे याला मी 2 बॅचमध्ये मिक्सरवर फिरून बारीक वाटून घेणार आहोत. तर हे बघा यामध्ये पाणी न घालताच ओल्या नारळाचे काप मिक्सरवर फिरून हे असं मी बारीक वाटून घेतलेलं आहे. यामध्ये ओल्या नारळाचे तुकडे शिल्लक राहता कामा नये, याला आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर मी याला एका डिशमध्ये काढून घेतलं आणि आता शिल्लक राहिलेले जे ओल्या नारळाचे काप आहेत ते सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि यालासुद्धा पाणी न घालताच मिक्सरवर फिरून छान असं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा हे सुद्धा अगदी व्यवस्थित आणि छान बारीक वाटून झालेलं आहे आणि याला आपण डिशमध्ये काढून घेऊ. ओला नारळ किसून घ्यायचा म्हटलं की त्यासाठी खूप जास्त वेळ लागतो आणि मेहनतसुद्धा. त्यामुळे ओल्या नारळाचे काप असे मिक्सरवर फिरून घेतले की अगदी कमी मेहनतीत पटकन ओल्या नारळाचा किस आपला तयार होतो. आता लाडूचं मिश्रण आपल्याला ज्या भांड्यामध्ये किंवा पॅनमध्ये शिजवायचं आहे ते थोडंसं जाड तळाचं असावं, म्हणजे मग लाडूचं मिश्रण तळाशी चिकटत नाही. आता इथे मी जाड तळाची कढई घेतलेली आहे आणि आपण जो ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे याला आपल्याला घरातल्या एखाद्या वाटीने मोजून घ्यायचं आहे, म्हणजे मग गुळाचं किंवा साखरेचं प्रमाण चुकत नाही. तर इथे बघा या वाटीने मी हा ओल्या नारळाचा किस मोजून घेत आहे. तर या वाटीने जर का हा ओल्या नारळाचा किस मोजून घेतला तर तो बरोबर 4 वाट्या इतका भरतो. लक्षात ठेवा ओल्या नारळाचा किस आपल्याला मोजूनच घ्यायचा आहे, म्हणजे मग गुळाचा किंवा साखरेचा जो अंदाज आहे तो चुकत नाही आणि आपले लाडूसुद्धा अगदी परफेक्ट बनून तयार होतात. तर हे बघा बरोबर 4 वाट्या इतका मी ओल्या नारळाचा किस यामध्ये काढून घेतलेला आहे. ज्या वाटीने मोजून इथे मी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे त्याच वाटीने मोजून बरोबर इथे मी 2.5 वाट्या बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. आता गुळाचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त केलं तरीही चालेल आणि गुळाऐवजी साखरेचा वापर केला तरीसुद्धा चालेल. आता गूळ यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे मिश्रण आपल्याला गॅसवर ठेवून याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला गॅस मंद ते मध्यम ठेवायचा आहे आणि या मिश्रणाला तळापासून हलवत सतत एकसारखं आपल्याला परतत राहायचं आहे. गूळ जोपर्यंत वितळत नाही तोपर्यंत याला तळापासून हलवत आपण असंच परतत राहणार आहोत. तर हे बघा गूळ संपूर्णपणे वितळलेला आहे आणि या मिश्रणाला पाणी सुटले. मिश्रण बऱ्यापैकी ओलसर झालेलं आहे. याचा तुम्ही रंगसुद्धा बघू शकता, मस्त असा याला रंगसुद्धा आलेला आहे. आता गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि मध्यम गॅसवरती याला 10 मिनटं असंच परतत राहायचं आहे. तर हे बघा तळापासून एकसारखं हलवत याला आपण छान असं परतून घेणार आहोत. जसजसं हे मिश्रण आपण परतत जाऊ तसा यातला ओलसरपणा कमी होतो आणि मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते. तर हे बघा हे मिश्रण मी तळापासून हलवत एकसारखं असं परतून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण थोडंसं घट्टसर झालं आहे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा साखरयुक्त विलायची पावडर घालूयात. विलायची पावडर घातल्यामुळे लाडू चवीला खूप छान लागतात. याला मिसळून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला याला मध्यम गॅसवरती असंच घट्टसर होईस तोपर्यंत हे मिश्रण परतत राहायचं आहे. तर हे बघा जवळपास 10 ते 12 मिनटं झालेली आहेत आणि हे मिश्रण मी तळापासून हलवत एकसारखं असं परतून घेत आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता यातला ओलसरपणा बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि मस्त खुसखुशीत मिश्रण तयार झालं आहे. हे मिश्रण चांगलं परतून घेतलं की म्हणजे मग लाडू चवीला खूप छान लागतात. याला चांगलं परतून घेतलं की म्हणजे मग गूळ यामध्ये व्यवस्थित मुरला जातो, लाडू चवीला चांगले लागतात आणि अजिबात कडक होत नाही, मस्त मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळणारे बनून तयार होतात. तर हे बघा हे मिश्रण आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आता या मिश्रणाला यापेक्षा जास्त परतायचं नाही. खूप जास्त जर याला परतून घेतलं तर लाडू तुमचे कडक होऊ शकतात किंवा
खूप जास्त हे मिश्रण परतलं गेल्यामुळे हे अगदी मोकळं सुटसुटीत होईल. या मिश्रणाला बाइंडिंग येणार नाही आणि लाडूसुद्धा वळता येणार नाही. तर हे बघा छान मऊसूत असा हा गोळा मिळून आलेला आहे. आता हे लाडूचं मिश्रण परफेक्ट तयार झाले की नाही हे कसं ओळखायचं, तर त्यासाठी काय करायचं, चमच्यावरती थोडंसं मिश्रण घ्यायचं. हे हलकंसं गार झालं की त्यानंतर याची अशी गोळी तयार करून बघायची. जर का याची गोळी तयार होत असेल आणि हे मिश्रण हाताला चिकटत नसेल तर समजायचं लाडू बांधण्यासाठी अगदी परफेक्ट असं हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर हे मिश्रण अजून गरमच आहे, त्यामुळे काय करायचं आहे, कढईमध्ये याला असं चमच्याच्या मदतीने पसरून ठेवायचं आहे, म्हणजे मग हे लवकर थंड होईल. तर हे बघा, हे थोडंसं गार झालं, हाताला सोसवेल इतपत हे कोमट झालं की याला तळापासून पुन्हा एकदा हलवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण गार झालं की ते घट्ट होतं आणि त्यामुळे लाडूसुद्धा वळायला सोपे जातात. तर हे बघा, हाताला सोसवेल इतपत हे मिश्रण थंड झालं की आपल्याला याचे लाडू बांधायला घ्यायचे. तर थोडं थोडं मिश्रण हातावर घ्यायचं आणि याचे छान गोलाकार लाडू बांधून घ्यायचे आहेत. नारळातल्या नैसर्गिक तेलामुळे आणि गुळामुळे हाताला छान अशी चकाकी आलेली आहे आणि त्यामुळेच लाडूसुद्धा अगदी सहज वळता येतात. यामध्ये आपण तुपाचा सुद्धा वापर केलेला नाही आहे. आता अशाच पद्धतीने आपल्याला सगळे एकसारख्या आकाराचे मध्यम असे हे लाडू बनवून तयार करून घ्यायचे आहेत. इथे आपण आहे ना कोणत्याही प्रकारचा पाक तयार केलेला नाही आहे, फक्त गूळ आणि ओल्या नारळाचा वापर करून हे असे मऊसूत आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणारे रसरशीत असे हे ओल्या नारळाचे लाडू बनवून तयार केलेले आहेत. अगदी फटाफट बांधता येत आहेत. अजिबात हे मिश्रण कोरडं झालेलं नाही आहे किंवा चिवटसुद्धा झालेलं नाही आहे. तर हे बघा, मस्त असे हे ओल्या नारळाचे अगदी तोंडात टाकताच विरघळणारे मऊसूत लाडू आपले खाण्यासाठी तयार झालेले आहेत. फक्त 2 साहित्य वापरायचे आणि अवघ्या 15 ते 20 मिनिटात तोंडात टाकताच विरघळणारे हे रसरशीत लाडू तयार करायचे. जेवल्यानंतर काहीतरी गोड खायची इच्छा होत असेल तर अशा वेळेला तुम्ही हे लाडू बनवू शकता, किंवा सणासुदीला एखादा गोडाचा पदार्थ बनवायचा असेल तर हे ओल्या नारळाचे लाडू बनवायला काहीच हरकत नाही. अवघ्या 10 ते 15 मिनिटात झटपट बनवून तयार होतात आणि खायलासुद्धा अतिशय ते रुचकर लागतात. त्यामुळे ही रेसिपी तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा आणि कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, त्याचबरोबर तुमच्या प्रियजनांसोबत मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि रुचकर रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.